नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. महाराष्ट्राला लवकरच 37वा जिल्हा. बुलढाण्यातील निर्णयानंतर खामगाव जिल्हा चर्चेत. राज्यात नव्या जिल्ह्याच्या निर्मितीची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. बुलढाणा जिल्ह्याशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रशासकीय निर्णयामुळे खामगाव जिल्हा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासन सुलभ करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे भविष्यात मोठा बदल होण्याची चिन्ह दिसत आहेत. राज्यात नव्या जिल्ह्याच्या निर्मितीबाबत पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. 2 एप्रिल 2026 रोजी महसूल यंत्रणेच्या पुनर्रचनेचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार बुलढाणा जिल्ह्याचा समावेश मोठ्या जिल्ह्यांमध्ये करण्यात आला असून प्रशासन अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून खामगाव येथे नवीन अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालय सुरू होणार आहे. या निर्णयामुळे बुलढाणा आणि खामगाव अशी 2 प्रशासकीय केंद्रे तयार होणार असून मुख्यालयातील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. खामगाव हे स्वतंत्र प्रशासकीय केंद्र म्हणून विकसित होण्याची शक्यता वाढली आहे आणि याच पार्श्वभूमीवर खामगावला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. दरम्यान तालुका पातळीवरही प्रशासन सुलभ करण्यासाठी मेहकरमधील डोणगाव, सिंदखेड राजातील साखरखेडा आणि खामगावमधील लाखनवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना महसूल कामासाठी दूरवर जाण्याची गरज होणार नाही. स्थानिक पातळीवरच सेवा उपलब्ध होणार असल्याने वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे. एकूणच प्रशासनाच्या विकेंद्रीकरणाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राला लवकरच 37वा जिल्हा मिळणार आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.